नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। आता जो राज्यसेवेचा नवीन पॅटर्न असणार आहे हा वर्णनात्मक असणार आहे। ह्या वर्णनात्मक पॅटर्नची तयारी कशी करायची, स्पेशली जे जुन्या पॅटर्ननुसार तयारी करणारे विद्यार्थी आहे किंवा नवीनही विद्यार्थी असतील, ज्यांना स्वप्न आहे कुठंतरी की बाबा आपल्याला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे, DYSP बनायचं आहे, किंवा आधी पण अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असायचं की मला UPSC पण करायचं आहे, पण UPSCचा मुख्य परीक्षेचा सिलेबस टोटली डिफरंट होता आणि राज्यसेवेचा टोटली डिफरंट असायचा। त्याच्यामुळे त्यांना दोनपैकी एक निवडावं लागायचं, एक तर UPSC करा किंवा MPSC राज्यसेवा करा। अनेक विद्यार्थी इन्क्लुडिंग मी, माझ्या बाबतीत पण असं घडलेलं आहे की पोटेन्शियल होतं UPSC क्रॅक करण्याचं, बरोबर, पण काळाच्या ओघामध्ये कुठंतरी लवकर पोस्ट पाहिजे म्हणून राज्यसेवेकडे किंवा भविष्यात कंबाईनकडे त्या ठिकाणी वळावं लागलं। आता मात्र क्लिअर झालेला आहे सेगमेंट। UPSC आणि राज्यसेवा सेगमेंट हा एक वेगळा सेगमेंट आहे आणि कंबाईन हा सेगमेंट वेगळा आहे। तर मी लेक्चरच्या एकदम सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो, पहा, सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपल्याला पहिल्यांदा मी ते सांगतो, पहा, भरपूर काही बोलायचं आहे तुमच्याशी, टप्प्याटप्प्याने बोलूया आपण। आजच्या लेक्चरमध्ये काय काय करणार आहे मी तुम्हाला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी आता जो तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटी तुमचा जो पूर्व परीक्षेचा पेपर असणार आहे, त्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, एकदम नवीन सुरुवात करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि विषयांची ओळख की हे विषय कसे कसे आहे, काय काय आहे, त्याच्यानंतर एकदम सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर पॅटर्न एक्झॅक्टली कसं आहे, पूर्व परीक्षा कशी होणार आहे, मुख्य परीक्षा, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। लेक्चर सुरू करत असतानाच मी तुम्हाला आता इथून पुढे मी म्हणजे ही सिरीजच आपण चालू, पहा, कारण एका लेक्चरमध्ये तर तुम्हाला असं सगळं काही सांगणं होणार नाही, आपल्याला मायक्रो ॲनालिसिस करावं लागणार आहे प्रत्येक टॉपिकचे, बरोबर, ते आपण करणारच आहोत भविष्यामध्ये। त्यातलं हे पहिलं लेक्चर आहे असं तुम्ही कन्सिडर करा आणि मी प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला एक गोष्ट नक्की बोलणार आहे, तुम्ही बोर झाले तरी चालते, की विद्यार्थी मित्रांनो, पहिले आता तुम्हाला ठरवून घ्यावं लागणार आहे की तुम्हाला कंबाईन सेगमेंटमधून पोस्ट पाहिजे आहे की तुम्हाला राज्यसेवा प्लस UPSC सेगमेंटमधून पोस्ट पाहिजे आहे, हे आता तुम्हाला डिसाइड करावं लागणार। म्हणजे तुम्हाला राजपत्रित पद हवं आहे की अराजपत्रित पद हवं आहे हे तुम्हाला डिसाइड करावं लागणार। राजपत्रित मध्ये मग IAS, IPS, IRS, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार हे सगळे पद आलेत तुमचे, किंवा मुख्याधिकारी खाली नायब तहसीलदार वगैरे सगळे पद आले, जे UPSC आणि राज्यसेवेमधून भरल्या जातात। आणि नॉन गॅझेटेड मध्ये, अराजपत्रित मध्ये मग PSI, STI, ASO, MPSC, क्लरिकल सगळे पद त्याच्यामध्ये येतात। आता तुम्हाला डिवाइड करून घ्यावं लागणार। आता तो सर्वात दुर्दैवी व्यक्ती असेल की जो दोन्ही दगडावरती पाय ठेवतो, म्हणजे की नाही मला कंबाईन पण करायची आहे थोडी थोडी राज्यसेवा पण करायची आहे, कृपया असं करू नका। किमान सुरुवातीचे 2 वर्ष तरी असं करू नका, नंतर केलं तर चालतं की बाबा नाही मी केलं बाबा UPSCची तयारी, राज्यसेवेची, मी माझ्या जीवनातले 2 ते 3 वर्ष दिले पण माझी प्रिलिम्स पण निघाली नाही, चला मी कंबाईन देऊन पाहतो, हे चालते विद्यार्थी मित्रांनो, याला मी अलाउड करेल। पण पहिल्यांदाच तुम्ही म्हणता नाही नाही कंबाईन पण द्यायची आहे मला, नाही नाही राज्यसेवा, ज्याच्यात जमलं त्याच्यात जमलं, तर लक्षात घ्या अशा निकषातच जमणार नाही तुमचं। त्यामुळे आता तुम्हाला बायफर्केट करावं लागणार की एक तर मला UPSC प्लस राज्यसेवा करायची आहे, नाही तर मग मला कंबाईनची एक्झाम त्या ठिकाणी द्यायची आहे, कारण कंबाईनचं ओरिएंटेशन आता टोटली डिफरंट आहे, मोर फॅक्च्युअल आहे आणि मोर कन्सेप्च्युअल आता UPSC प्लस राज्यसेवा आहे, कारण आता तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे UPSC आणि राज्यसेवेमध्ये, किंवा आता जे नवीन पॅटर्न आलेला आहे राज्यसेवेमध्ये, याच्यात तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे। त्यामुळे तिथं कंबाईनचा ॲटिट्यूड ठेवून तुम्हाला चालणार नाही, तिथं ॲटिट्यूड वेगळा लागणार आहे, कंबाईनला ॲटिट्यूड वेगळा लागणार आहे। तरीही काही विद्यार्थी विचारतात, सर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काय केलं पाहिजे। तर लक्षात घ्या, मी एक क्रायटेरिया तुम्हाला सांगतो, मी कोण आहे म्हणजे डिसाइड करणारा की तू विद्यार्थी तू राज्यसेवा करे, तू कंबाईन कर रे, नाही, ते शक्य नाही आहे। म्हणजे मी तुमचा अभ्यास जरी केला तरी ते सांगणं अवघड आहे, म्हणजे तर मी तुम्हाला क्रायटेरिया सांगतो की कसं डिसाइड करायचं। बघा, असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांकडे वेळ फार कमी आहे, ज्यांच्या घरचे म्हणतात पहा की ते आम्हाला काही माहीत नाही, तुला काय बनायचं, सरकारी अधिकारी बन एखादा, पण आम्ही तुला फक्त 1 वर्ष देतो किंवा 1.5 वर्ष तुला देतो। आता जर तुमचं असं आहे की कोणतीही पोस्ट मिळाली तर चालते सागर सर, लवकर मिळाली पाहिजे, अशा विचार करणाऱ्या पोरांनी किंवा मुलींनी तुम्ही त्या ठिकाणी कंबाईन परीक्षेकडे वळणं अपेक्षित आहे, कारण कंबाईन परीक्षेचा अभ्यास जो आहे हा 8 ते 12 महिन्यामध्ये व्यवस्थित प्रिपेअर होतो आणि जर तुम्ही वर्षभर थरोली अभ्यास केला ह्या परीक्षेचा तर 1 वर्षामध्ये तुम्हाला याच्यात आरामात यश मिळू शकते कंबाईनमध्ये। ती पद नॉन गॅझेटेड आहे, त्यामध्ये पावर्स नाही आहे, सिनियर्सनं दिलेल्या ऑर्डर फॉलो करायचे आहे, तर मग एक्झाम पण सोपी आहे, जागांची संख्या पण जास्त असते आणि सिलेबस पण मर्यादित असतो, म्हणजे
त्यामुळे ते पद लवकर मिळणार तुम्हाला. आणि दुसरा सेगमेंट एक विद्यार्थ्यांचा आहे, सो ज्यांचं म्हणणं आहे की सर वेळ थोडा जास्त लागला तर चालतो, पण सर क्लास 1 मध्ये मी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. येतं लक्षात. जसं माझ्या बाबतीत होतं पहा, मी जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात केली, सो माझे आई बाबा शिक्षक आहे, त्यांनी मला वेळ दिला होता 5 वर्षाचा. 5 वर्ष घे म्हणे, 5 वर्षात कुठली तरी पोस्ट काढ म्हणे, मग 5 वर्षाचा वेळ दिलेला होता. तर मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्ही UPSC मधून IAS IPS बनण्याचा किंवा राज्यसेवेमधून आता सिलेबस सेम असल्यामुळं डेप्युटी कलेक्टर DYSP किंवा मुख्याधिकारी म्हणू शकतो आपण त्याला, किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी CEO, डेप्युटी CEO, तहसीलदार या पदांचा तुम्ही नक्की विचार करू शकता. म्हणजे कारण आता ह्या प्रिपरेशनला म्हणजे तुम्हाला फ्रँकली स्पीकिंग, सो नवीन पॅटर्ननुसार जर तुम्हाला थरोली अभ्यास करायचा असेल तर जवळपास आपल्याला 15 ते 18 महिन्याचा कालावधी द्यावाच लागतो. जो पोरगा एकदम नवीन आहे, मी दोघांसाठी पण स्ट्रॅटेजी सांगणार आहे. जुने 2-3 वर्षापासून जुन्या पॅटर्ननुसार तयारी करणारे विद्यार्थी त्यांसाठी पण सांगणार आहे, तो वेगळा क्रायटेरिया. पण एकदम नवीन प्रिपरेशन तुम्ही करताय तर तुम्हाला मॅच्युरिटी येण्यासाठी आता त्याच्यात पण 2 प्रकारचे पोरं असतात. ज्यांचं अकॅडमिक खूप चांगलं आहे, सो काही काही पोरं असतात म्हणजे की ज्यांना 8वी 9वी 10वीला काय शिकवलेलं आहे, 12वीला काय शिकवलेलं आहे, सो ते आत्ता पण आठवते, म्हणजे ते मानावं लागेल त्या पोरांना. सो ज्यांचं फाउंडेशन खूप मजबूत आहे त्यांना मग थोडासा कमी वेळ लागणार. आणि ज्यांचं फाउंडेशन आता 99.98% जनता ज्यांचं फाउंडेशन गेलेलं आहे सगळं, सर 0 पासून सुरुवात करायची आहे. गांधीजी माहीत आहे, पण गांधीजींना काय केलं हे काहीच माहीत नाही आम्हाला, चला सर बेसिक पासून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 15 ते 18 महिन्याचा वेळ द्यावा लागेल फ्रँकली स्पीकिंग, बरोबर. सो त्याच्यात खोटं बोलण्यात काही मिनिंग नाही आहे. 12 महिन्यात होते, 8 महिन्यात होते, सो चुकीचं आहे ते. आता तुम्हाला थरोली अभ्यास करायचा आहे, सिलेबस खूप वास्ट आहे नवीन पॅटर्ननुसार, सो त्यामुळे 15 ते 18 महिने तुम्हाला प्रिपरेशनला द्यावेच लागणार आहे त्या ठिकाणी. मग जे विद्यार्थी हे एवढा वेळ देऊ शकतात, त्यानंतर तुम्ही एक्झाम देणार आहे. एक्झाम जवळपास 1.5 वर्ष चालते म्हणजे, सो एक्झामचा जो हे आहे रिझल्ट लागण्यापर्यंत ती प्रोसेसच 1.5-2 वर्षाची आहे. म्हणजे 1.5 वर्षाचं प्रिपरेशन जवळपास, आणि त्याच्यानंतर पण 1.5-2 वर्ष तुम्हाला रिझल्टपर्यंत, म्हणजे घरच्यांमध्ये तुमच्या आणि स्वतःमध्ये पण, म्हणजे पहिला अटेम्प्ट दिल्यानंतर किमान 3 ते 4 वर्ष पोस्ट मिळण्याची वाट पाहण्याची तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे. सो एवढा वेळ जर देण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही UPSC आणि राज्यसेवा या सेगमेंटमध्ये उतरू शकता. आणि दुसरी महत्त्वाकांक्षा म्हणजे येत्या लक्षामध्ये घरची परिस्थिती पण खूप मॅटर करते. पण काही काही पोरं असतात जे भयानक हुशार असतात, घरची परिस्थिती खराब असते पण ते येणं प्रकारे निभवून घेतात पण पोस्ट काढतात. आणि काहींच्या घरची परिस्थिती खराब असते, अभ्यासात पण ते वीक असतात, येतं लक्षात, आणि त्यांचं स्वप्न मात्र खूप मोठे मोठे असतात. मग ते दोन्ही साध्य होताना तुम्हाला दिसत नाही. म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण पुअर आहे, परिस्थिती पण खराब आहे, वरून लवकर पोस्ट पाहिजे आहे, तर मग अशा मुलांची जोरात तारांबळ जास्त होताना दिसते. त्यामुळे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे भाषणं पाहून येतं लक्षामध्ये किंवा मोटिवेशनल स्पीच पाहून डिसिजन घेऊ नका. माझं काय म्हणणं आहे, स्वतःला ओळखून, स्वतःची परिस्थिती ओळखून डिसिजन घ्या. गरीब असणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही UPSC आणि राज्यसेवा तयारी करू शकत नाही असं बिलकुल नाही आहे. सो मी काय म्हणतोय, गरीब जरी असले तुम्ही तरी तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कसं आहे ते पण मॅटर करते. आता काही काही लोकांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड फारच खराब असते, 10वी खराब, 12वी खराब, पण त्या पोराला हे माहिती असते की मी जर अभ्यास जर मन लावून केला तर त्या ठिकाणी मी आजपर्यंत कधी केला नाही 10वीला 12वीला ग्रॅज्युएशनला, पण आता जर मी मन लावून अभ्यास केला तर मी आरामात क्रॅक करू शकतो 1-1.5 वर्षात. सो अशा पोरांनी नक्की UPSCत उतरला पाहिजे, राज्यसेवेत उतरलं पाहिजे. डझंट मॅटर तुम्ही आर्ट बॅकग्राऊंडचे आहे, कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहे, येतं लक्षात. माणसांनी स्वतःला व्यवस्थित ओळखलेलं असलं पाहिजे. चला इकडं तलाठी भरती पास होण्याची ताकद नाही आहे आणि स्वप्न पाहतोय कोणत्या तरी एखाद्या एक्स पोलीस अधिकाऱ्याचे भाषणं तुम्ही ऐकलेले आहे आणि तुम्ही डायरेक्ट डिसिजन घेता IPS बनायचं आहे बाबा मला, तर मग अशा वेळेस तुमच्या पदरी निराशा पडू शकते. म्हणजे त्यामुळे स्वतःला ओळखून त्या ठिकाणी डिसिजन घेणं मला त्या ठिकाणी अपेक्षित आहे, जेणेकरून गरीब लेकरांची फसगत नाही झाली पाहिजे त्याच्यामध्ये, येतं लक्षात. सो हे तर होतं तुम्हाला, मला ही सांगायचीच होती ही बाब तुम्हाला, की स्वतःला डिवाइड करून घ्या. एकतर कंबाईन, तर मग ती कंबाईन क्रॅक होईपर्यंत राज्यसेवेचा, हा असं होऊ शकतं बरं का, की तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करताय पण 3 वर्ष झालं नाही तुमचं सिलेक्शन, 2 प्रिलिम्स दिल्या उडाल्या, 3 प्रिलिम्स दिल्या उडाल्या, मग तुम्ही कंबाईन पण करू शकता. सो त्या अभ्यासामध्ये कंबाईन तुमची आरामात निघून जाईल. किंवा तुम्ही पहिले कंबाईन करा, कंबाईनमधून एखादी चांगली पोस्ट काढा आणि त्यानंतर मग परत UPSCचा विचार करा किंवा राज्यसेवेचा तुम्ही नवीन पॅटर्ननुसार विचार करा. कंबाईनमधून पोस्ट काढली म्हणजे तुम्ही हे जो नवीन पॅटर्न आहे सो त्यामधलं हिस्ट्री, जॉग्राफी हे सगळे विषय तुमचे रेडी झालेले आहे. म्हणजे 50% तुमचा अभ्यास रेडी होतो, 50% व्हॅल्यू ॲडिशन करावं लागते. पोस्ट येईपर्यंत हे व्हॅल्यू ॲडिशन करून तुम्ही हा पण विचार करू शकता. पण डिसिजन वाईजली घ्या, 2 दगडावर पाय ठेवू नका.
मी तुम्हाला सांगतो, स्पर्धा परीक्षेत 80% विद्यार्थ्यांचं नुकसान 2 दगडावरती पाय ठेवल्यामुळे होते. हे तुमचं नाही झालं पाहिजे. सो म्हणून मी तुम्हाला हे त्या ठिकाणी गाईड करतो. आता आपण पुढे जाऊया. आता आजचं लेक्चर का बरं घेतलेलं आहे, त्यासाठी कोट आहे. आता इथून पुढं म्हणजे माझ्याही लेक्चरमध्ये तुम्हाला कोटची संख्या जास्त दिसणार, अशा म्हणींची संख्या जास्त दिसणार, कारण हे तुम्हाला भविष्यामध्ये आन्सर रायटिंग करायला त्या ठिकाणी भरपूर मदत करणार आहे. कोट लिहिल्यानंतर तुम्हाला एक वेगळं वलय त्या ठिकाणी प्राप्त होतं. मी तर म्हणतो आता इथून पुढे संस्कृत, मराठी किंवा इंग्रजी जे भारी भारी कोट असतात ते उचलत चालायचे. अहो मी काय म्हणतो, तुम्हाला इव्हन जे मूवीज असतात त्याच्यात पण असे मोठे मोठे डायलॉग मारलेले असतात, ते डायलॉग पण आता तुम्हाला कलेक्ट करायचे आहे. 100% तुम्हाला पेपरमध्ये कामी येतात. मी तर म्हणतो तुम्ही लहानपणी जे असे सहज गीतं म्हणायचे, येत्या लक्षामध्ये की बलसागर भारत हो हो विश्वात शोभुनी राहो, हे वगैरे तुम्ही म्हणत असाल शाळेमध्ये प्रार्थना. आता जनगण म्हणत नाही, ते तर मोस्ट कॉमन आहे म्हणजे, पण काही काही शाळांमध्ये ते आहे ना, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे म्हणजे मला आता आठवत नाही आहे, लहानपणी आम्ही ते म्हणायचो, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. सेक्युलरिझममध्ये तुम्ही हे टाकू शकता, धर्मनिरपेक्षतेत, की हे राष्ट्रदेवतांचे, हे असं जर तुम्ही एखादी चारोळी टाईपमध्ये जर 4 ओळी लिहिल्या ना, त्याच्यामध्ये भरभरून मार्क पडतात अहो पेपरमध्ये. म्हणून आता लक्षात घ्या. सो तुमच्या ज्या गोष्टी तुम्हाला लहानपणापासून एकदम कॉमन वाटत होत्या, त्या गोष्टी लिहूनच तुम्हाला त्या ठिकाणी IAS IPS बनायचं आहे. आता आपल्याला विचार करताना UPSCचाच करायचा आहे. राज्यसेवेला पार्ट अँड पार्सल बनवून टाकू म्हणजे आपण. सो विचार करताना UPSCतच मजल मारायची आपल्याला, राज्यसेवा आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे. म्हणजे आलं लक्षात, सिलेबस सेम असल्यामुळं. सो त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला मी माझ्या पूर्ण सेशनमध्ये हे पण सांगेल की कशा पद्धतीनं सिलेबस हा कॉम्प्लिकेटेड होण्याऐवजी सिंपल झालेला आहे. बरोबर, याच्यातलं सौंदर्य काय आहे, अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सहज वाटतात पण त्या अधिकाऱ्यांना पण जमत नाही. येतं लक्षात, फक्त तुम्हाला त्या रिप्रेझेंट करता आल्या पाहिजे, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ते कोणी म्हटलेलं आहे, म्हणजे ते गीत कोणी म्हटलेलं आहे किंवा कोणी रचलेलं आहे हे पण तुम्हाला, जसं आता बलसागर भारत हो हो विश्वार्थ शोभुनी राहो, हे गीताची रचना जी आहे मला असं वाटतं साने गुरुजींनी केली होती. पहा, तर फक्त तेवढं थोडंसं एक्स्ट्रा आपल्याला जे माहिती आहे ते पाठ करायची गरज नाही आहे आपल्याला. किंवा प्रियांबल आहे, बरोबर, अनेक शाळांमध्ये प्रियांबल म्हणून घेतल्या जाते सरनामा घटनेचा, लक्षात. सो ते पण तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये 100% कामामध्ये येणार किंवा एसे रायटिंगमध्ये कामाला येणार. सो फक्त आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कंपाईल करायच्या आहे. खूप मूवीजमध्ये वेगवेगळे डायलॉग असतात पहा, सो ते डायलॉग पण तुम्हाला लिहायला कामी येतील. पहा, मधात एक एकदम फनी नाही म्हणता येणार आपल्याला त्याला, एक वेब सिरीज आली होती, मी पाहिली होती, फॅमिली मॅन नावाची वेब सिरीज आली होती. सो त्याच्यामध्ये तो एक ऑफिसर असतो जो इंटेलिजन्स ऑफिसर आहे, मनोज वाजपेयीने त्याचा रोल प्ले केलेला आहे. आणि त्याची जी बायको असते ती बायको त्याला एका सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाते आणि तिथं शिवीगाळ भरपूर मोठ्या प्रमाणात होते, कारण ती वेब सिरीज आहे त्याच्यात शिवीगाळ आहे. पण शिवीगाळवाला पार्ट आपण बाजूला ठेवू, पण त्याच्या डायलॉगबाजी खूप जबरदस्त असते. पहा, की यू बिकम नॉलेजेबल बाय अदर्स नॉलेज, म्हणजे तुम्ही ज्ञानी बनू शकता दुसऱ्याच्या ज्ञानावरून, बट यू कांट बिकम वाईज बाय अदर्स विजडम, की बाबा परंतु तुम्ही आपण म्हणू शकतो वाईज बनू शकत नाही, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचा चांगलेपणा पाहून चांगुलपण येऊ शकत नाही. यू कांट बिकम वाईज बाय अदर्स विजडम, म्हणजे दुसऱ्याच्या ज्ञानाने ज्ञानी बनता येते, पण दुसऱ्याच्या चांगलेपणाने आपल्याच चांगुलपणा येईल, सो याची काही गॅरंटी नाही आहे. सो असा तो डायलॉग होता. म्हणजे मग तोही म्हणतो, अरे ये तो गूगल पे है, मेरे को भी पता है, इफ यू अँड मी ॲग्री ऑन एव्हरीथिंग देन वन ऑफ, मग तो शिवी देतो म्हणजे त्याच्या पुढं कुठली तरी. सो हे सगळं कामी येणार आहे पिक्चरमधल्या पण गोष्टी म्हणजे. सो त्याच्यामुळं तुम्ही आता उत्साही असलं पाहिजे की आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण वापरायला मिळणार आहे. अहो माझे काही काही मित्र आहे अधिकारी, सो ते कबड्डीचे ते हे राहिले होते इंटरव्ह्यूला, त्यांचं ते सांगून मी कबड्डीचा कॅप्टन. आता आपल्याला वाटते कबड्डीचा कॅप्टन म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे का, नाही. येतं लक्षात, हे तुमचं सामान्यातलं असामान्यपण आहे. हे तुम्हाला फक्त लिहिता, त्याला आपण म्हणतो ना की अभिव्यक्ती, आपण त्याला शब्द वापरतो पहा, म्हणजे आपल्याला ते व्यक्त करता आलं पाहिजे लिखाणातून, बोलण्यामधून, की माझ्यामध्ये काही क्वालिटीज आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखलेलं असलं पाहिजे. सो आता ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला महत्त्व प्राप्त होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींना. आणि काही काही गोष्टी तुम्हाला फेक तयार कराव्या लागतील, म्हणजे मी ते तयार करायला सुरुवात केलेले आहे. फेक म्हणजे तुम्हाला येत काहीच नाही, पण दाखवायचं असं लिखाण करत असताना की तुम्हाला खूप काही जमते आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता मला फ्रँकली स्पीकिंग, मी प्रामाणिकपणे सांगतो की मला संत जनाबाईबद्दल जास्त माहिती नाही आहे, पण मी काल
त्या ह्याच्यावरून संत जनाबाईंबद्दल माहिती काढली विकिपीडियावरनं, ते एका याच्यात नोट करून ठेवली आणि त्यांच्या 2-3 ज्या ओव्या आहे, नॉर्मली त्या जात्यावर वगैरे वगैरे जे घरगुती असतात पहा, दामाशेटकडं त्या एक नोकरानी म्हणून होत्या, नामदेव महाराजांचे वडील, नामदेव महाराजांनी यांची अपब्रिंगिंग सारखीच झालेली आहे, संत जनाबाई ह्या मातंग समाजातल्या होत्या आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे ते म्हणजे साहित्य म्हणजे अभंगांच्या दर्जांचं साहित्य आहे त्यांचं, तर मग ते पाहून घ्यायचं आणि मग संत जनाबाईच्या नावाने जर तुम्ही एखादी ओळ टाकताय एसे रायटिंगमध्ये किंवा तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये इंडियन सोसायटीमध्ये टाकताय समजा तुम्ही, तर तुमचा पेपर म्हणजे पेपरवाला डोळे बंद चेक म्हणजे डोळे बंद करून चेक करेल म्हणजे बाकीचे आन्सर्स तुमचे, की ह्या पोराला किती साहित्यिक ज्ञान आहे, पण त्याला कुठं माहिती आहे, आपल्याला तेवढंच माहिती आहे म्हणून. सो हे असं करावं लागणार तुम्हाला, येतं लक्षामध्ये. म्हणजे काही गोष्टी ह्या तुम्हाला डेलिबरेटली कराव्या लागतील, काही गोष्टी तुमच्याकडं जेन्युइनली असणार आहे म्हणजे. सो हेच सौंदर्य आहे तुमचं आता नवीन पॅटर्ननुसार, हे सगळं तुम्हाला लिहायला भेटणार आहे. म्हणून माझं म्हणणं आहे, नाराज होण्याऐवजी तुम्ही ती एक स्किल अडॉप्ट करून, रायटिंग स्किल अडॉप्ट करून आनंदी होण्याचा प्रयत्न करायचा आता इथून पुढे. येतं लक्षात. सो वेल बिगिन इज हाफ डन. आजचं लेक्चरच घेण्यामागचा हाच उद्देश आहे की बाबा तुम्ही जर सुरुवात चांगली केली, बरोबर आहे, सुरुवातच तुमची तगडी राहिली, त्याच्यात तुम्ही कमीत कमी चुका केल्या तर असं समजून चला की अर्ध काम तुमचं डन होऊन जाईल म्हणजे. सो त्याच्यासाठी आजचं हे सेशन कंडक्ट केलेलं आहे. आता प्रिपरेशन करत असताना पहिल्यांदा मी काय करतो, तुम्हाला एक ओरिएंटेशन सांगून देतो, पहा कसं कसं असणार आहे पूर्व परीक्षेचं आणि मुख्य परीक्षेचं. इथं पण मी ते मेन्शन केलेलं आहे. ही सगळी फाईल मी पॉसिबली टेलिग्राम चॅनलला टाकून देईल, तिथून तुम्ही हे पाहून घेऊ शकता. एकदम नवीन असणाऱ्या पोरांसाठी थोडे 5-10 मिनटं मी देतो आणि मग स्टेप सांगायला सुरुवात करतो की तुम्ही सुरुवात कशी केली पाहिजे. बघा, पूर्व परीक्षा जी आहे तुमची ही नेहमी जशी व्हायची किंवा आतापर्यंत जशी होत आलेली आहे राज्यसेवेची, आपण राज्यसेवेबद्दल बोलू नवीन पॅटर्ननुसार. पूर्व परीक्षा जी आहे त्याच्यात पॅटर्न बदललेला नाही आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जशी आजपर्यंत होत आलेली आहे सो त्याच पद्धतीने होणार आहे. मग आजपर्यंत कशी होत आलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पेपर होते. एक सामान्य अध्ययनाचा पेपर होता आणि दुसरा पेपर हा सीसॅटचा असायचा. सामान्य अध्ययन म्हणजे याच्यामध्ये 7 विषय असायचे. इतिहास असायचा, भूगोल असायचं, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान आणि पर्यावरण, हे 7 विषय याच्यामध्ये होते. आणि सीसॅटमध्ये त्या ठिकाणी पॅरेग्राफ असायचे, त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न सोडवावे लागायचे, ज्याला आपण आकलन असं म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये कॉम्प्रहेन्शन असं म्हणतो. सो कॉम्प्रहेन्शन बेस त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं लिहायचे आहे. जवळपास 200 पैकी 125 मार्क कॉम्प्रहेन्शन्सलाच असतात. त्यानंतर 50-60 मार्काचं मॅथ्स आणि रिझनिंग असते आणि 12.5 मार्काला डिसिजन मेकिंग असते. सो असं मिळून तुमचा त्या ठिकाणी पेपर तयार होतो सीसॅटचा. आता ह्या 2 पेपरपैकी जो सीसॅटचा पेपर आहे ज्याच्यामध्ये 80 प्रश्न असतात 200 मार्कासाठी. किती प्रश्न असतात? 80 प्रश्न असतात 200 मार्कासाठी, म्हणजे एक प्रश्न झाला 2.5 मार्कासाठी. सो हा अर्हताकारी असतो म्हणजे क्वालिफाईंग असतो. क्वालिफाईंग म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मेरिट मिळवायचा नसतो, किमान याच्यामध्ये तुम्हाला 200 पैकी 66 मार्क मिळाले पाहिजे, जे एकदम इझिली मिळतात राज्यसेवेमध्ये. सो 200 पैकी 66 मार्क तुम्हाला मिळवायचे असतात. मग तुम्ही हा पेपर क्वालिफाय केला असं समजल्या जाते. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम पण असते. आता जे सध्याचा निगेटिव्ह पॅटर्न आहे यामध्ये जर 4 प्रश्न तुमचे चुकतात, 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो, 4 प्रश्न जर तुमचे चुकताय तर तुमचे एका प्रश्नाचे मार्क्स त्या ठिकाणी जातात. सो या पद्धतीनं तुमची निगेटिव्ह सिस्टीम याच्यामध्ये असते. सो हा जर पेपर क्वालिफाय केला 200 पैकी 66 पाडून, तर तुमचा पहिला पेपर चेक होतो जो सामान्य अध्ययनाचा, ज्याच्यामध्ये आता सांगितलेले 7 विषय आहेत. सो याच्यामध्ये 100 क्वेश्चन येतात आणि 100 क्वेश्चनला 200 मार्क त्या ठिकाणी असतात आणि ह्या 200 पैकी कट ऑफ लागत असतो पहा. सो त्यामुळे तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये जेवढे जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील तेवढे मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला या पेपरनुसार मेरिट लागणार आहे आणि कट ऑफपेक्षा आपल्याला जर जास्त मार्क राहिले तर तुम्ही मेन्स त्या ठिकाणी देऊ शकता. बघा, सीसॅटचा पेपर आहे 200 मार्काचा, ज्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, आकलन क्षमता, पॅसेजवरून उत्तर सोडवायचे आणि डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता आपण ज्याला म्हणतो, याला धरून प्रश्न असतात. सो याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. क्वालिफाय झाला तर जो सामान्य अध्ययनाचा पेपर आहे पूर्व परीक्षेचा 200 मार्काचा, सो त्याच्यावरती मेरिट लागणार आहे तुमचा. आणि त्या मेरिटमध्ये जर तुम्ही तो कट ऑफ क्रॅक केला तर तुम्हाला मेन्स त्या ठिकाणी द्यायला भेटणार आहे. आता मेन्स हा सेगमेंट फार महत्त्वाचा आहे. मेन्समध्ये 4 GSचे पेपर आहे. सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4. सामान्य अध्ययन 1 मध्ये 3 विषय आहे. इतिहास आहे, भूगोल आहे आणि भारतीय समाज आहे.
आता त्या इतिहासाला पण बायफर्केट केल्या जाते, कला आणि संस्कृती, त्याच्यानंतर जगाचा इतिहास, भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये पण प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि महाराष्ट्राचा इतिहास. सो इतिहासामध्ये 6 सेगमेंट आहेत जवळपास. त्याच्यानंतर भूगोलमध्ये 3 सेगमेंट आहेत, जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा आणि इंडियन सोसायटी. सो GS1 मध्ये प्रामुख्याने हे 3 विषय मोडतात, इतिहास, भूगोल, भारतीय समाज. GS2 मध्ये जर तुम्ही आले तर याच्यामध्ये मेनली पॉलिटी हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पॉलिटी बरोबरच गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन हे 2 विषय पण महत्त्वाचे आहे सोबत सोबत. म्हणजे GS2 मध्ये पण 3 विषय आहे जे एकमेकाशी रिलेटेड आहे. पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र, ज्यामध्ये थोडासा पॉल सायन्सचा पण भाग आहे, आता पॉलिटिकल सायन्सचा पण भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मेनली कॉन्स्टिट्यूशन अभ्यासायचं आहे. पुढं त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध महत्त्वाचे आहे, आणि गव्हर्नन्सचा एक विषय आहे. सो असे 3 विषय तुम्हाला त्यात अभ्यासायचे आहे. सो GS3 पेपरमध्ये तुम्हाला परत एकदा 3 ते 4 विषय अभ्यासायचे आहे. सो ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अर्थशास्त्र आहे, ज्याला वेटेज जास्त आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, त्यानंतर अंतर्गत सुरक्षितता आहे आणि पर्यावरण आहे. आणि GS4 मध्ये इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड, नीतिशास्त्राशी संबंधित असणारा तो पेपर आहे. म्हणजे याचबरोबर एक पेपर निबंध लेखनाचा असतो आणि 2 पेपर ऑप्शनलचे असतात. आता 4 GSला प्रत्येकी 250 प्रमाणे 1000 गुण आहे. सो GS1, GS2, GS3, GS4 मेन्समध्ये. सो याच्यात 250, 250, 250, 250 म्हणजे झाले 1000, 4 250 झाले त्याच्यामध्ये 1000. त्याच्यानंतर निबंध लेखनाला 250 मार्क असतात, झाले 1250, आणि 2 ऑप्शनल 500, 250, 250चे, म्हणजे त्या ठिकाणी टोटल झालं तुमचं 1750 मार्काचं मटेरियल तुम्हाला लिखाण कौशल्य आपण ज्याला म्हणतो, आणि 275 मार्काचा भविष्यात इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा. असं टोटल 2025 मार्काची तुमची एक्झाम आहे. आता प्रीमध्ये जो पेपर होता 200 मार्काचा, सो त्याचा तुम्ही क्रॅक करण्यासाठी वापर केला, पूर्वपरीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्ही वापर केला, त्याचे मार्क काउंट होत नाही. फायनल मेरिट जो लागतो तो मेन्स आणि मुलाखतीच्या मार्कावरती लागतो. सो मेन्सचे 1750 मार्क जे लिखाणातून आपण कमावलेले आहे, आणि 275 मार्क म्हणजे टोटल मुलाखतीचे 275 म्हणजे टोटल 2025 पैकी तुमचा मेरिट लागतो. जेवढे चांगले मार्क्स तुम्हाला असतील तेवढी रँक तुमची चांगली राहील, आणि जेवढी रँक चांगली राहील तेवढी मनासारखी पोस्ट तुम्हाला मिळवता येईल. म्हणजे जर तुमचा महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये आहात आणि उपजिल्हाधिकाऱ्याच्या जागा चांगल्या आहेत तर तुम्हाला उपजिल्हाधिकारी मिळणार किंवा DYSP मिळणार, तहसीलदार मिळणार, असे पद तुम्ही क्लास 1चे त्या ठिकाणी मिळवू शकता. ते तुमच्या रँकवरती डिपेंड करते. सो असा ओव्हरऑल तुमचा अभ्यास असणार आहे किंवा ओव्हरऑल तुमचा पॅटर्न असणार आहे. याच्यात पण बोलूया आपण टप्प्याटप्प्याने. हे तुम्हाला सगळं सांगितलं कसं कसं आहे, कोणकोणता पेपर किती किती मार्काला आहे, हे सगळं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आणखी आपण ह्याच्याबद्दल संक्षिप्त बोलूया. आता मला मेनली जे तुम्हाला तुमच्याशी नरेट करायचं आहे, सो मार्किंग सिस्टीम तुमच्या लक्षात आलेली असणार, मेरिट कशा पद्धतीनं लागतो हे पण तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत हे 3ही टप्पे तुमच्या लक्षात आले असणार आहे. आता मी तुम्हाला प्रिपरेशनच्या एक स्टेप सांगायला सुरुवात करतो की सुरुवात कशी करायची आहे तुम्हाला, म्हणजे अभ्यासाला आपण सुरुवात कशा पद्धतीनं केली पाहिजे. सो त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. मोस्ट ऑफ द विद्यार्थी सो ज्याच्यासाठी आजचं हे लेक्चर ऐकतायत माझं, सो तो पोर्शन आपण सुरू करूया डिस्कस करायला. तर आता लक्षात घ्या, तुम्ही नवे असू द्या किंवा जुने विद्यार्थी असू द्या, जुने म्हणजे मागच्या 1-2 वर्षापासून किंवा 2-3 वर्षापासून किंवा 1 वर्षापासून, 8 महिन्यापासून, व्हॉटेवर जे जुन्या पॅटर्नचा अभ्यास करत होते ते विद्यार्थी, काही कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी आहे, पण स्वप्न त्यांचं आहे कुठेतरी मला डेप्युटी कलेक्टर वगैरे बनायचं आहे. जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर विचार करू बाबा आपण सो राज्यसेवा करण्याचा, जर प्रॉपर गायडन्स आपल्याला मिळत असेल, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, आणि जे नवीन तयारी करणारे आहे, कॉलेजमधून आत्ताच पासआउट झालेले आहे किंवा नोकरदार वर्ग आहे पण मला ते नोकरी करायची नाही, कुठेतरी चांगलं मला सरकारी अधिकारी बनायचं आहे, सो ह्या सगळ्यांसाठी ह्या स्टेप्स कॉमन आहे, तुम्हाला ह्या फॉलो करायच्याच आहे. आता बघा, सर्वात पहिली स्टेप आहे अभ्यासक्रम मुखदगत असला पाहिजे. इथं शब्द वापरलेला आहे मी, मुखदगत असला पाहिजे. लक्षात घ्या, आता ही माझ्याकडे सिलेबसची कॉपी आहे.
ही पूर्ण आपली सिलेबसची याच्यामध्ये कॉपी आहे, ज्याच्यामध्ये सिलेबस पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा दिलेला आहे. सो अशी सिलेबसची कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे, बरोबर. हवी तर मी ही टेलिग्राम चॅनलला पण टाकतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ही सिलेबसची कॉपी. आणि समजून चला की परीक्षा पास करण्यासाठी म्हणजे जर भविष्यात आता तुम्हाला 1-2 वर्षानंतर जेव्हा पोस्ट मिळेल, सो त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप तुम्ही काय करू शकता की ही जी कॉपी आहे ही पूर्ण घाण झालेली असली पाहिजे. तुमची घाण झालेली असली पाहिजे म्हणजे काय, हायलायटरने म्हणा किंवा पेनने म्हणा. सो याच्यामध्ये प्रत्येक खडानखडा पॉईंट तुमचा त्या ठिकाणी मुखद्गत असला पाहिजे. किंवा आता ते आपल्याला बोलू कसं कसं आपल्याला हे करायचं आहे. तर आपल्याला सुरुवात करायची आहे मुख्य परीक्षेपासून. समजा आता हा GS1चा पेपर आहे, मुख्य परीक्षेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि GS पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर लक्षात घ्या, अभ्यासक्रम तुम्हाला पाठ असला पाहिजे. सो पहिला पॉईंट कोणता आहे, दुसरा पॉईंट कोणता आहे, तिसरा पॉईंट कोणता आहे, सो हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे. म्हणजे याचा खूप जास्त बेनिफिट होतो. दुसरी स्टेप 1मध्येच येते डिकोडिंग सिलेबस. आता याच्यामध्ये फक्त तुम्ही असं नका घेऊ की सिलेबस सर आम्हाला पाठ असला पाहिजे आणि सकाळपासून मग मी पारायण करायला सुरुवात केली की भारतीय संस्कृतीचे प्राचीन आधुनिक काळापर्यंत असलेले कलेचे रूपे असं नाही. येत्या लक्षामध्ये. सो तुम्हाला सिलेबस डिकोड करायचा आहे. डिकोड करायचा आहे म्हणजे काय, सो अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. सो याच्यात तुमचे 10 ते 15 दिवस गेले तरी काही हरकत नाही. आपण असं समजून चलू की तुमचे 10 दिवस किंवा 7 डेज आपण म्हणू शकतो, 7 दिवस याच्यामध्ये तुमचे गेले तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला लक्षात घ्या, सर्वात पहिले आपल्याला सिलेबसमध्ये काय काय दिलेलं आहे, सो हे डिकोड करणं गरजेचं आहे. डिकोड करणे म्हणजे सिलेबसमध्ये असणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर याच्यातलं काय माहिती असण्याची गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन आणि आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य, स्थापत्यकला यांची ठळक पैलूंचा समावेश केला जाईल. याच्यात काय सर, पण याच्यामध्ये जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज भारतीय संस्कृती, हे जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल मला? काहीच नाही सांगतायत. अहो सर संस्कृती, आपली संस्कृती आहे ना, भारतीय संस्कृती. अहो सर संस्कृती जे आपण कपडे बिपडे घालतो, सो ती संस्कृती. किंवा तुम्ही असं पाहिलं असेल घरच्यांना म्हणताना की एखाद्या वेळेस जर एखाद्या घरच्या मुलीने किंवा मुलाने एखादा वेगळ्याच पद्धतीचा जीन्स घातला किंवा मुलीने एखादा वेगळ्याच पद्धतीचा टॉप घातला, स्लीवलेस घातलं, तर घरचे म्हातारे लोक म्हणताना दिसते की बाई ग ही आपली संस्कृती नाही आहे, बरोबर. आपला समाज काय म्हणाल, तू साधेच कपडे घाल रे बाबा. माझे मावसाजी होते पा, माझ्या मावस बहिणीला जीन्स बिलकुल घालू देत नव्हते. ते काय म्हणायचे, आपल्या संस्कृतीत हे बसत नाही, साधे कपडे घालायचे बाई ग तू. मग आता ही काय भानगड आहे संस्कृती म्हणजे, नेमकं संस्कृती म्हणायचं कशाला, बरोबर. तर तुम्हाला माझं काय म्हणणं आहे, आता जाऊ द्या, आतापर्यंत माझं काय म्हणणं आहे, इथून पुढे कुठल्याच गोष्टीला गृहीत धरू नका. संस्कृती मी शून्य आहे बाबा, मला संस्कृती या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही चालले ना, तर भविष्यात तुम्हाला आन्सर रायटिंग करायला बिलकुल अडचण येत नाही. तुम्ही माझं व्यवस्थित आहे का. भारतीय संस्कृती म्हणजे काय, इथपासून सुरुवात करा तुम्ही. हे जे आहे ना भारतीय वारसा आणि संस्कृती, तर हे वारसा म्हणजे नेमकं काय होते, संस्कृती म्हणजे नेमकं काय होते. पुढे गेल्यानंतर कलेची रूपे, साहित्य आणि स्थापत्यकला. मग इथं कलेची रूपे दिलेलं आहे, पुढे स्थापत्यकला का बरं आलेला आहे. स्थापत्यकला म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, साहित्य म्हणजे याच्यात कशा कशाचा समावेश होतो. त्याच्यानंतर कलेचे रूप म्हणजे काय आहे, महाराष्ट्रातील संत चळवळ, विशेषतः भक्ती चळवळ. अरे भक्ती चळवळ काय, मी काय म्हणतो डिटेलमध्ये नाही करायचं आहे, पण तुम्हाला शब्द डिकोड करायची की भक्ती चळवळ म्हणजे हे, भारतीय संस्कृती म्हणजे हे, स्थापत्यकला म्हणजे हे. माझं काय म्हणणं आहे, एक छोटीशी नोट्स बनवा किंवा एक छोटीशी वही बनवून घ्या आणि त्या वहीमध्ये मी सांगतोय त्या पद्धतीनं ह्या शब्दांचे एकदम बारीक अर्थ तुम्ही लिहून घ्या. लक्षामध्ये एवढंच नाही तर पूर्ण तुमचं हे भूकंप म्हणजे एक्झॅक्टली काय असते, सुनामी म्हणजे एक्झॅक्टली काय असते, ज्वालामुखी म्हणजे ओघम काहीच करू नका. असं बिलकुल म्हणू नका की जमीन हालायला लागली की भूकंप असते, ते एका पहाडामधून बाहेर येतो ज्वालारस म्हणजे ज्वालामुखी असते, असं नाही. सो तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग माहिती असला पाहिजे. आता सामाजिक सबलीकरण म्हटलं आहे, सामाजिक सबलीकरण म्हणजे सामाजिक सबलीकरण हो, सोशल एम्पॉवरमेंट. अहो पण एम्पॉवरमेंट म्हणजे नेमकं काय, सो डेफिनेशन्स. सो तुम्हाला उद्या आन्सर रायटिंग करायची आहे. सो जोपर्यंत तुमच्या ज्या संकल्पना आहे सिलेबसमधल्या ह्या जोपर्यंत सटीक होत नाही, आणि मी तुम्हाला सांगतो ना राज्यसेवा पूर्व परीक्षेचा येणारा जो पेपर आहे हा पूर्ण ह्या डेफिनेशनवरच असणार आहे. तुमच्याकडून ते बिलकुल जास्त एक्सपेक्ट करणार नाही की तुम्हाला काहीतरी अग्निदिव्य माहिती असलं पाहिजे, त्याचे प्रकार माहिती असला पाहिजे. तुमचा अर्धा पेपर ह्या सिलेबसवर असणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो पहा, तुमचे काही दिवस गेले तरी चालतील, याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस डिकोड करायचा आहे.
अभ्यासक्रमातील प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित माहीत असला पाहिजे आणि शक्य जर झालं तर तुम्हाला याच्याबद्दल काय करायची आहे, एक छोटी नोट्स बनवायची आहे. सो ही पहिली स्टेप आहे. सो त्याच्यानंतर दुसरी स्टेप, आता हे केल्यामुळं तुम्हाला एक बेनिफिट मिळेल पहा, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, की तुम्हाला पूर्ण सिलेबस माहिती झालेला असेल. GS1, GS2, GS3, GS4, त्याच्यानंतर 2 ऑप्शनलबद्दल आपण वेगळं किंवा वेगळ्या लेक्चरमध्ये बोलू. आज आपण बोलणार नाही त्याच्याबद्दल, तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडं. निबंध लेखन, बरोबर. सो हे तुम्हाला ह्याचा आवाका लक्षात येऊन जाईल. मुख्य परीक्षेचा, पूर्वपरीक्षा सध्या बाजूला ठेवू आपण, मुख्य परीक्षेचा आवाका लक्षात येईल. आता नवीन पॅटर्ननुसार तयारी करत असताना जेव्हा आपण ॲन्सर रायटिंग करतो तेव्हा आपल्याला अनेक प्रश्न जे असतात हे प्रश्न करंटला धरून आलेले असतात किंवा अनेक प्रश्नामध्ये तुमचे ओपिनियन तुम्हाला लिहायचे असतात. आता आपले ओपिनियन आपल्याला माहीत असतात कसे असतात, पण लक्षात घ्या, काही असू द्या तुमचे जुने ओपिनियन, पण आता इथून पुढं तुम्हाला तुमचे ओपिनियन तयार करावे लागणार आहे. तर याच्यासाठी काय होते माहिती आहे का, न्यूजपेपर आहे ना त्याच्यामध्ये आर्टिकल्स येतात पहा. लोकसत्ता पेपरमध्ये मराठीत आर्टिकल्स येतात, त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये, पण जे तगडे आर्टिकल येतात ते सगळे द हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारख्या पेपरमध्ये येतात. म्हणून अकॅडमीनं त्याचाही एक प्रयत्न केलेला आहे की बाबा अकॅडमी काय करते, आता तुमचा अभ्यास सोपा व्हावा, तुमच्या अभ्यासामध्ये सुलभता जावी, म्हणून अकॅडमी प्रयत्नशील आहे. एक मला प्लीज ते हे द्या ना, मॅगझिन आपल्या अकॅडमीचं, कौटिल्य. हां, तर ते सोपं व्हावं म्हणून अकॅडमी प्रयत्न करते की अनेक लोक आहेत त्यांना द हिंदू वाचणं शक्य होणार नाही, एक्सप्रेस, कारण त्यांची इंग्लिश वीक असते. म्हणून मराठीमध्ये त्यामध्ये जे आलेले आर्टिकल्स आहे हे आर्टिकल मराठीत ट्रान्सलेट करणे, तसेच इतर पण आर्टिकल्स असतात त्या महिन्यातले महत्त्वाचे, सो ते मराठीत ट्रान्सलेट करणे, अशा पद्धतीनं करणे की जे तुम्हाला एक्झाममध्ये ॲज इट इज पुट करता आले पाहिजे किंवा तुम्हाला एखाद्या मुद्द्यावरती ओपिनियन बनवताना मदत झाली पाहिजे. जसं आता एक महत्त्वाचा मुद्दा गाजतोय भारतामध्ये, ते म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ची नेमणूक. तुम्हाला 100% UPSC आणि राज्यसेवेमध्ये याच्यावर प्रश्न येणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचे 4 बुलवार्क सांगितले किंवा ज्याला तटबंदी म्हणतो मराठीमध्ये आपण. सो त्यापैकी एक UPSC आहे, दुसरं CAG आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्याला महालेखा परीक्षक म्हणतो म्हणजे आपण, तिसरं सुप्रीम कोर्ट आहे आणि चौथं इलेक्शन कमिशन आहे. मग हे जे चौथी तटबंदी आहे हिच्या जो बुरुज आहे हा ढासळत चाललेला आहे का बाबा. सो या कंटेक्स्टमध्ये तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मग तुम्हाला करंट याच्यामध्ये का बरं इलेक्शन कमिशनरचं पद वादातीत आलेलं आहे, सुप्रीम कोर्टाचं असं का बरं म्हणणं आहे, जे 3 लोक त्या ठिकाणी नेमल्या जातात, हां, जे 3 लोक त्या ठिकाणी नेमल्या जातात, सो त्याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचा जज पण असला पाहिजे जेणेकरून इलेक्शन कमिशन इम्पार्शियली वागेल, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं फेवर न देता त्या ठिकाणी वागेल. सो मग ह्याच्याबद्दल तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर ह्याचं उत्तर तुम्हाला बुकमध्ये मिळणार नाही, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात मिळणार नाही. करंट अफेअरमध्ये जे आलेले आर्टिकल्स असतात सो त्याच्यामधून तुम्हाला आकलन होईल की कुठं आपण चुकतोय सध्या आपली डेमोक्रेसी किंवा आपलं कॉन्स्टिट्यूशन, आणि आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणते बदल केले पाहिजे आगामी कालखंडामध्ये जेणेकरून आपल्याला आपली डेमोक्रेसी आणखी मजबूत बनवता येईल. येतं लक्षामध्ये. असं म्हणणं की बाबा नाही बुरुजच ढासळलेलं आहे किंवा इलेक्शन कमिशनच बोगस आहे आणि करप्ट आहे, विरोधक टीका करतायत म्हणून, सो हे म्हणणं पण चुकीचं आहे. आणि ते परफेक्ट आहे, नाही विरोधक चुकीचे आहे 100%, असेही आपण म्हणू शकत नाही. आपल्याला नेहमी स्ट्राईव्ह टुवर्ड्स एक्सलन्स, जे आपल्याला मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, सो ते करायचं आहे आपल्याला. सो त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. मग याच्याबद्दल आपलं ओपिनियन तेवढं महत्त्वाचं नसते, कारण तेवढा अभ्यास नसतो आपल्याला, पण जे तज्ज्ञ लोक असतात त्याच्यावर ते त्याची चिरफाड चांगली करतात. पण हे इंग्लिशमध्ये चांगली होते पहा, मराठीच्या लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये पण असते. तर मग आम्ही काय केलेलं आहे, मग हे असे तुम्ही वाचू शकत नाही, तर मग त्याच्यातले आर्टिकल्स हे ट्रान्सलेट करायचे आणि तुम्हाला या कौटिल्यच्या माध्यमातून, एकदम छोटी मॅगझिन आहे ही, बघा ही जवळपास 82 पेजेसची मॅगझिन आहे. कोणत्या महिन्याची आहे, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024ची ही मॅगझिन आहे. अशा दर महिन्याला आम्ही त्या ठिकाणी पब्लिश करतोय पहा. तुम्ही डायरेक्ट त्या घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपर वाचायची तेवढी गरज पडणार नाही. आणि याच्यामध्ये हे पण असते, आता त्या वर्षामध्ये स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचारामध्ये वाढ झाली होती म्हणून आपण ती थीम ठेवलेली आहे याची की लैंगिक अत्याचार, पिंक कलर दिलेला आहे आणि लैंगिक अत्याचाराबद्दल त्या मुलीचा त्याच्यामध्ये चेहरा टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी विषय कव्हर केलेले असतात, जागतिक, भारतीय आणि महाराष्ट्राच्या हिशोबाने. त्याचे बॅकग्राऊंड, त्याच्यामध्ये कन्क्लुजन काय असले पाहिजे. आता भूस्खलन हे याच्यामध्ये जॉग्राफीमध्ये 100% तुम्हाला विचारतात, भूस्खलन आणि दरडी कोसळणे. त्याच्यावर एक आर्टिकल पूर्ण जे आलेलं होतं, वायनाडमध्ये ती घटना घडली होती, तर पूर्ण याच्यावरती जवळपास हे 2 पेजेस आणि एक प्रश्न पण त्याच्यामध्ये दिलेला असणार, म्हणजे की तुम्ही ते घरी सोडवू शकता. आपत्ती नियंत्रणाशी संबंधित, म्हणजे हे जॉग्राफीमध्ये पण महत्त्वाचं आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये
सॉरी जॉग्राफीपेक्षा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हे महत्त्वाचं आहे, दरडी कोसळणे. एक क्वेश्चन कन्फर्म येणार आहेत त्याच्यावरती, दरडी कोसळण्यावरती. हिमालयामध्ये प्रमाण जास्त आहे कारण तिथला खडक ठिसूळ आहे, तर ते विचारतात म्हणजे विचारतातच तुम्हाला, म्हणून मग असे टॉपिक्स ह्या मॅगझिन्समध्ये कव्हर केलेले असतात. आलं लक्षामध्ये. सो तुम्हाला सिलेबस डिकोड करायचा आहे आणि सिलेबस डिकोड झाल्यानंतर जे तुम्ही संपादन केलेलं आहे, आता न्यूजपेपर वाचताना एक मोठी गफलत काय होते, इंग्लिश वाचा किंवा मराठी, 90% न्यूजपेपर आपल्या कामाचाच नसतो, कारण त्याच्यामध्ये पूर्ण न्यूज जे आहे ह्या लोकल पॉलिटिकल, कोणता नेता कोणाला काय म्हणाला, ते आपल्या कामाचंच नसते बिलकुल. कामाचं मटेरियल 10%च आहे. मग हे 10% मटेरियल तुम्हाला ओळखण्यासाठी हे जे सिलेबसची ओळख तुम्ही करून घेतलेली आहे, सो त्यामुळं आता जसं मी म्हटलं ना तुम्हाला, एखाद्या ठिकाणी भूस्खलन झालं की तुम्हाला लगेच लक्षात येते डिझास्टर मॅनेजमेंट. एखाद्या ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले, लगेच डिझास्टर मॅनेजमेंट GS4. किंवा एखाद्या ठिकाणी स्त्रियावर लैंगिक अत्याचार झालेले किंवा एखादं बिल पास केलं नारी शक्ती विधेयक, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नाही हे सोशॉलॉजी किंवा इंडियन सोसायटीमध्ये मला हे विचारलं जाऊ शकते, किंवा मग मला हे इतिहासात पण विचारलं जाऊ शकते, किंवा मग मला पॉलिटी इकॉनॉमिक्समध्ये हे विचारलं जाऊ शकते. तुमच्या लगेच लक्षात येणार त्या ठिकाणी. मग अशा ज्या न्यूज आहे ज्या आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं कामाच्या आहे, बाकीच्या एकदम आपल्या काहीच कामाच्या नाही आहे, आपल्याला त्या बाजूला सारायच्या आहे, आणि ज्या सॉर्टेड 10 न्यूज आहेत 100 पैकी त्याच आपल्याला घ्यायच्या आहे. सो त्या 10 न्यूज आपल्याला घेण्याकरिता सर्वात महत्त्वाचं सिलेबस माहीत असतो आणि त्यानुसार मग तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे डेली न्यूजपेपर वाचणार आहे, सो त्यासाठी 4 फायली बनवून घ्या. 1, 2, 3, 4 ह्या 4 फायली अशा बनवून घ्या, GS1, GS2, GS3, GS4. आणि याच्यानुसार तुम्ही काय करा, जे डेली न्यूजपेपर वाचता त्यामध्ये येणारी जी न्यूज आहे GS1 मध्ये कामी येणार आहे, GS2 मध्ये कामी येणार आहे, GS3, GS4 किंवा एखाद्या वेळेस एसे रायटिंग पण म्हणू आपण चौथा एक प्रकार टाकू त्याच्यामध्ये, निबंध लेखन. हे कुठं मला कामी येणार आहे तिथं ती न्यूज नेऊन टाकून द्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये ती न्यूज टाकून द्यायची. आता जर समजा असं आहे की त्या न्यूजमधला थोडासा पोर्शन कामी आहे, म्हणजे दारिद्र्यावरती मला सजेशन्स द्यायचे आहे की दारिद्र्य अशा पद्धतीनं निर्मूलन केलं जाऊ शकते, भारतातलं दारिद्र्य या पद्धतीचं आहे आणि त्याच्यावरती हे बेस्ट सोल्युशन आहे, किंवा या राज्यांनी अशा पद्धतीनं दारिद्र्यावर मात केलेली आहे. मग आता जर तुम्हाला असं वाटतं की त्यातल्या 3-4च ओळी महत्त्वाच्या आहे, बाकीच्या कामाच्या नाही, तर तुम्ही नोट्स बनवा, त्याची स्पेशल वही बनवा, GS1, GS2, GS3, GS4 आणि निबंध लेखन, आणि त्या वहीमध्ये ते लिहून घ्या 3-4 ओळी. आणि तुम्हाला वाटते नाही पूर्ण आर्टिकलच महत्त्वाचं आहे, तर ह्या 4-5 फाईली बनवा तुम्ही आणि त्या फाईलमध्ये ते टाकत चालायचं. आता प्रत्येक फाईलमध्ये असे किती आर्टिकल जमा होणार आहे, तर 20-25 आर्टिकल प्रत्येक याच्यात जमा होतील तुमच्या फाईलमध्ये. GS2 आणि GS3 मध्ये जरा जास्त जमा होतील, GS1 आणि GS4 मध्ये जरा कमी, किंवा निबंध लेखनात फारच कमी जमा होतील. मग जेव्हा तुम्ही वेळेवरती एक्झामला जाल, म्हणजे 1.5 वर्षानंतर जेव्हा तुमची मेन्सची एक्झाम होईल, 1-1.5 वर्षानंतर जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा तुम्हाला असं स्पेशल मॅगझिन घेऊन बसायची गरज पडणार नाही, बरोबर. सो तुम्ही डायरेक्ट GS1ची फाईल घ्यायची आणि जेवढे आर्टिकल्स आलेले आहे हे 1 ते 2 तासात वाचून घ्यायचे, कारण आपल्या ऑलरेडी डोळ्या खालून गेलेले असतात. झाला तुमचा GS1चा अभ्यास, म्हणजे कॉन्फिडेंटली तुम्ही पेपरला जाऊ शकाल. तसं GS2, GS3, GS4 आणि निबंध लेखनाच्या बाबतीमध्ये आहे. सो हे अशा पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. वर्तमानपत्र वाचनाला किंवा मॅगझिन्स वाचण्याला अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे ओपिनियन बनवण्यासाठी. आपण तज्ज्ञ नाही आहे, पण तज्ज्ञ लोकांचे मत हे वर्तमानपत्रात आलेले असतात. स्टेप 2 तुम्हाला समजलेली आहे. स्टेप 3 आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अभ्यास साहित्य मर्यादित करून घ्या. हां, आता पोरं काय करतात माहिती आहे का, जे नवीन अभ्यास साहित्य मार्केटमध्ये आलं ते वाचत बसतात. म्हणजे ह्या अकॅडमीच्या नोट्स, कोणी जर म्हटलं इथिक्सच्या या अकॅडमीच्या नोट्स चांगल्या आहे की लागले वाचायला त्या अकॅडमीच्या, एखादी म्हटलं नाही ह्या अकॅडमीच्या मस्त आहे, नाही ह्या अकॅडमीच्या मस्त आहे. मग एकाच इथिक्सच्या पेपरसाठी जिथं एकच नोट्स वाचल्या गेली पाहिजे तिथं तुम्ही 4-4 नोट्स वाचताय, म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेताय. तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही 4ही GSचे स्वतःचे जे अभ्यास साहित्य आहे सो हे मर्यादित करून घ्या. आतापर्यंत प्रॉब्लेम काय होता पोरांनो, आता जसं आहे याच्यामध्ये पहिले 2 जे मुद्दे आहे इतिहासाशी संबंधित GS1 मधले, भारतीय वारसा आणि संस्कृती. सो ज्याच्यामध्ये आत्ताच बोललो मी तुम्हाला, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत कलेची रूपे, साहित्य, स्थापत्यकला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केलेला राहील. महाराष्ट्रातील दुसरा पॉईंट आहे महाराष्ट्रातील संत चळवळीच्या संदर्भात विशेष भक्ती चळवळ आणि तत्वज्ञान. आता आपले जे जनरल पुस्तकं आहे त्याच्यामध्ये हे 2 पॉईंट कव्हर होत नाही तुमचे, म्हणून अकॅडमी काय करते आहे, हे बघा हे असे पुस्तकं त्या ठिकाणी आणते आहे छोटे छोटे. याच्यात त्याला आपण नाव दिलं कला आणि संस्कृती. GS1 मधलं हे जे 2 पॉईंट आहे तुमचे, ॲक्च्युली इतिहासावरती जर त्यांनी 100 मार्क त्या ठिकाणी विचारले किंवा जर 7-8 प्रश्न त्या ठिकाणी विचारले तर 2 प्रश्न ह्या 2 पॉईंटवर असतात.
सो मग हे 2 पॉईंट कव्हर करण्यासाठी मटेरियलच नाही मार्केटमध्ये, आहे ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. मग आपण काय केलेलं आहे, अकॅडमीने असे साहित्य आणायला सुरुवात केली की जे मार्केटमध्ये पोरांना नॉर्मली मिळत नाही. इतिहासाचे पुस्तकं मिळून जातात, पण हे पुस्तकं मिळत नाही. हे पुस्तक आत्तापर्यंत मार्केटमध्ये कुणीच बनवलेलं नाही, कला आणि संस्कृती. तर बनवताना पण असं बनवलेलं आहे की नवीन पोरं प्रिपेअर करताना त्यांना खूप इंटरेस्ट येईल, एकदम कलरफुल ह्या पद्धतीनं बनवलेलं आहे. मी तुम्हाला हे विकत घ्या म्हणत नाही आहे, मी विकण्यासाठी वगैरे वगैरे मी म्हणजे असा शुल्लकपणा बिलकुल करणार नाही. मी फक्त सांगतोय की अकॅडमी प्रयत्न करते आहे की ही जी अभ्यास साहित्याची तूट आहे ही कशी भरून काढता येईल. अनेक पोरं आहेत जे म्हणतात नाही सर आम्ही क्लास नाही लावू शकत किंवा एखादा कोर्स नाही विकत घेऊ शकत. तर तुमच्यासाठी 168 पेजेसचं फक्त हे पुस्तक आहे. साईज पण छोटीशीच आहे याची, असं काही मोठं दांडगं पुस्तक नाही आहे. 168 पेजेसचं पुस्तक आहे. याच्यामध्ये पूर्ण एकदम तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एकदम कलरफुल पद्धतीनं बनवलेलं आहे आणि हे दोन्ही पॉईंट ह्या पुस्तकामध्ये तुमचे कव्हर होऊन जातात. आणि जर तुम्ही हे पुस्तक वाचायला घेतलं तर हार्डली एखाद्या आठवड्यामध्ये आरामात एकदम इंटरेस्टिंग वेनी त्या ठिकाणी वाचू शकता. याचा बेनिफिट तुम्हाला पूर्वपरीक्षेला पण मिळतो. पूर्वपरीक्षेमध्ये 3-4 क्वेश्चन हे आर्ट अँड कल्चरवरच विचारले जातात UPSCमध्ये, आता राज्यसेवेमध्ये पण विचारल्या जातील आणि पूर्वपरीक्षेतले 2 पॉईंट कव्हर होत आहेत. लक्षात. मग ह्याच्याशिवाय मग आता हे जर पुस्तक मी रेफर करतोय किंवा आणखी दुसऱ्या एखाद्या अकॅडमीचं किंवा आणखी दुसऱ्या एखाद्या लेखकाचं पुस्तक तुम्ही रेफर कराल तर ठरवायचं मी हेच वाचणार, याला सोडून मी जास्त काही प्रिपेअर करणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक टॉपिकचं अभ्यास साहित्य मर्यादित करून घ्यायचं आहे. एवढंच करेल पण परफेक्ट करेल हा तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे. तिसरी स्टेप, उदाहरणार्थ पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत, तर मी लक्ष्मीकांतच वाचेल बाबा पॉलिटीसाठी, दुसरं काही वाचणार नाही. मग कोणत्या अकॅडमीनं काही पण काढू द्या. किंवा एखाद्या वेळेस जुने पोरं असाल रंजन कोळंबे सर वाचलेलं आहे सर आम्ही, मग रंजन कोळंबे सरांचंच पण पॉसिबली तुम्ही आता लक्ष्मीकांत रेफर करा. कारण रायटिंगच्या अँगलनी तुम्हाला क्वेश्चन जर सोडवायचे असतील तर लक्ष्मीकांतमध्ये कसं आहे, संसद नावाचा टॉपिक आहे. संसद नावाचा टॉपिक संपल्यानंतर किंवा जिथं नॉर्मली पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना आपण जिथपर्यंत अभ्यास करतो त्याचा संसद या टॉपिकचा, तर शेवटी 4-5 पानं माहिती असते. पहा की संसदेच्या फंक्शनबद्दल, की संसदेचे फंक्शनिंग हे सक्सेसफुल आहे की अनसक्सेसफुल आहे, किंवा मूलभूत हक्क आणि फंडामेंटल ड्युटीज त्याच्या शेवटी थोडीशी माहिती दिलेली असते. पहा त्याच्याबद्दल की फंडामेंटल राईट्स आणि DPSP हे सक्सेसफुल होत आहेत की फेल्युअर आहे. सो या किंवा ज्युडिशरी आहे तर ज्युडिशरीच्या शेवटी ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणजे काय, ज्युडिशियल ओव्हररिचमेंट म्हणजे काय. सो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कशा फाईल केल्या जातात किंवा NSLU समथिंग त्याला म्हटलं जाते म्हणजे. सो किंवा नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, अशी माहिती तुम्हाला दिलेली असते टॉपिकच्या शेवटी. ॲक्च्युली UPSC आणि आता MPSC पण राज्यसेवा त्याच्यावरतीच प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. सो त्याच्यामुळे पॉसिबली ही जी शेवटी जिथपर्यंत पोरं पोहोचत नाही, जी ओपिनियन बेस इन्फॉर्मेशन आहे किंवा करंट बेस आहे ती लक्ष्मीकांतमध्ये छान दिलेली असते. पहा मग जर मी पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वाचतोय तर मग दुसरं कुठलंच पुस्तक तुम्ही रेफर करू नका. खतम. म्हणजे मी याच्या पलीकडे काहीच करणार नाही. अहो माझ्याकडे 2016 मध्ये एक अधिकारी आला होता, 2016-17 एक्झॅक्टली मला आठवत नाही. 1 महिन्यासाठी अमरावतीमध्ये त्यांनी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलं होतं म्हणजे UPSCच्या. तर त्याचं नाव होतं आशिष पाटील. तर आशिष पाटील जेव्हा म्हणजे आमच्या फ्लॅटवरती त्याला मी राहायला दिलं होतं म्हणजे 1 महिना, तर आशिष पाटीलनं फ्लॅटवर येताना 3-4 नोट्स होत्या त्याच्याकडं, त्याच्या जॉग्राफी ऑप्शनलशी रिलेटेड त्या नोट्स होत्या आणि 2च पुस्तकं होते. एक सुब्बारावचं होतं पहा इथिक्सचं पुस्तक आणि एक पुस्तक होतं पॉलिटिक्सचं लक्ष्मीकांत. तो काय म्हणत होता, हे 2 पुस्तकं म्हणे, हे 2 पुस्तकं रेफरन्स बुक आणि ह्या नोट्स एवढ्या याच्यावर मी IAS झालो म्हणे. 2च वर्षामध्ये कलेक्टर झाला पोरगा, कॉलेजमधून पासआउट झाला आणि पास. आणि ह्या नोट्स माझ्या जॉग्राफी ऑप्शनलच्या आहे, बाकी सगळं त्याच्याकडे एक मोबाईल होता त्याच्यावर तो सर्पिंग करायचा. म्हणजे 2च पुस्तकं वाचले त्याने आणि ह्या 4च नोट्स. कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणे. पहिल्या का दुसऱ्या अटेम्प्टमध्ये डायरेक्ट IAS झालो म्हणे मी. सो मुद्दा काय आहे याच्यामध्ये, शिकण्यासारखं काय आहे की तुमचं जे अभ्यास साहित्य आहे पोरांनो हे मर्यादित असलं पाहिजे. तुम्ही मर्यादित ठेवून याला वारंवार वाचा, खूप सारं वाचू नका. तुमचे करंट अफेअरचे सोर्सेस पण मर्यादित असले पाहिजे. मर्यादित करणं फार आवश्यक आहे, नाहीतर तुमचे एफर्ट्स वाया जातात पूर्णपणे प्रिपरेशन करत असताना. जर तुम्ही फापट पसारा, काही पोरं वाचतात, कुरुक्षेत्र वाचतात, योजना मासिक वाचू दे, कुरुक्षेत्र वाचू दे, प्रतियोगिता दर्पण वाचू दे, ह्या वाचू दे, त्या, बिलकुल असा मूर्खपणा करायचा नाही. पहिल्यांदा सोर्सेस निवडताना एकदम परफेक्ट निवडायचे ज्याच्यावर आपण पूर्णपणे रिलाय राहू शकतो आणि बस तेवढ्या बेसिसवर मला आन्सर रायटिंग जमली पाहिजे. सो हा मुद्दा माझा तुम्ही डोक्यात ठेवा. तुम्हाला चांगला बेनिफिट, कमी वेळात अधिकारी बनण्यासाठी हे जे मुद्दे सांगतोय हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील.
आता इथून पुढे अभ्यास करताना तुम्हाला 34 स्टेप समजून उमजून, आता सगळं मटेरियल मर्यादित झालं, रेफरन्स कोणते वापरायचे हे तुमच्या लक्षात आलेले आहे, सिलेबस तुम्ही डिकोड केलेला आहे, करंट अफेअरचा डेली तुम्ही 2-3 तास अभ्यास करताय किंवा सुरुवात आहे म्हणून 4 तास अभ्यास करताय. आता जेव्हा तुम्ही तुमचं मटेरियल वाचायला घ्याल तेव्हा लक्षात घ्या, अभ्यास करत असताना समजून उमजून अभ्यास केलेला चांगला. का? कारण तुम्हाला उत्तर लिखाण करायचं आहे. आधी कसं चालायचं की पोरं रट्टा मारून घ्यायचे म्हणजे, आणि परीक्षेत 4 ऑप्शनपैकी एक निवडावं लागायचं. आता तुम्हाला निवडायचं नाही, जनरेट करायचं आहे. मग आता समजून उमजून करण्यासाठी सागर सर काय करावं लागेल, तर अभ्यासाचा उत्तम मार्ग म्हणजे गोष्टी किंवा अभ्यास करतो त्या स्वतःशी रिलेट करून पाहणे किंवा आजूबाजूच्या लोकांशी रिलेट करून पाहणे. म्हणजे मी अभ्यास करतोय, समजा सोशॉलॉजीचा अभ्यास करतोय आणि त्यामध्ये फेमिनिझम नावाचा टॉपिक अभ्यासतोय, तर आता मी तर मुलगा आहे, मी कसं काय रिलेट करणार सर फेमिनिझमला स्वतःशी? अहो पण मला बहीण आहे ना, मला आई आहे ना. मग एखादा मुद्दा आहे तो आईला रिलेट करून पाहायचा की बाबा हा फेमिनिझमचा ॲस्पेक्ट आईनं हे सहन केलेला आहे आपल्या, किंवा तुमचा एखादा मित्र आहे तो दलित कम्युनिटीतला आहे, त्याला हे सहन करावं लागलेलं आहे. त्याच्यानंतर हे जर दलित कम्युनिटीतल्या लोकांनी काय सहन केलं याची जी ग्रॅव्हिटी आहे ही जर तुम्ही मनापासून समजून घेतली तर तुम्हाला शाहू फुले आंबेडकर आणि समाजसुधारक समजायला अडचणी येत नाही. महिलांना काय त्रास सहन करावा लागला इतिहासामध्ये याची जर जाणीव तुम्हाला असली ना तर तुम्हाला समाजसुधारकांचं कार्य आणि इंडियन सोसायटी इझिली जमून जाते. आणि आन्सर रायटिंग करणं तुमच्यासाठी बाय हात का खेळ असतो. मग तुम्हाला अशा प्रत्येक गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनातल्या दिसायला लागतात की जिथं वेळोवेळी स्त्रियांवर नकळत आपल्याकडून अन्याय होतो. म्हणजे आपल्या इथं प्रत्येकच बाब, म्हणजे आपण किती स्वार्थी आहोत की आता भारताला विश्वगुरू बनण्याच्या बाता मारतोय म्हणजे, आणि एका काळामध्ये भारत जेव्हा पारतंत्र्यात होतो तेव्हा तिला भारत माता म्हणायचो, म्हणजे अन्याय व्हायचा तेव्हा माता म्हणतो. आणि आता जेव्हा अन्याय नाही आहे, जेव्हा चुकीचे दिवस आलेले आहे, आता माताचं गुरुमध्ये रूपांतर झालेलं आहे. अहो भारत हा शब्द पुरुषवाचक आहे ना, थोडी स्त्रीवाचक आहे. आलं लक्षात? मग अशा बारीक बारीक गोष्टींमधले बारकावे तुमच्या हे लक्षात यायला लागतील की प्रॉब्लेम कुठं आहे म्हणून, किंवा ह्या संकल्पना कशा काय उदयाला आलेल्या आहे. मग लक्षात येते की आपली सोसायटी ही पॅट्रिआर्कियल आहे. मग तुम्ही म्हणाल सर पॅट्रिआर्कियल, आता मग सोसायटी आपली मॅट्रिआर्कियल बनायला पाहिजे का तुमच्या मताने? नाही, माझं काय म्हणणं आहे मॅट्रिलिनियल बनायला पाहिजे. सो ती मॅट्रिलिनियल पॅट्रिलिनियल दोन्ही असायला पाहिजे, स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे. आलं लक्षात? सो फेमिनिझमची चळवळ जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला स्त्रियांनी सहन केलेल्या इतिहासातल्या दुःखाची ग्रॅव्हिटी माहिती असली पाहिजे. तर पॉलिटीमध्ये पण आपण जेव्हा फंडामेंटल ड्युटीजमध्ये जेव्हा स्त्रियांच्या प्रतिष्ठेबद्दल आपण बोलतो सो ते तुमच्या लक्षात यायला लागते. मग जेव्हा आता जसं यावर्षीच UPSCने प्रश्न विचारलाय पॉलिटीमध्ये स्त्रियांशी संबंधित कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठं कुठं तरतुदी आलेल्या आहेत, तर तुम्हाला हे पाठ करत बसण्याची गरज पडणार नाही. अरे स्त्रियांवर अन्याय झाला तर कॉन्स्टिट्यूशन कशी मदत करते हे तर मी त्या अँगलने ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. फटाफट उत्तर लिहायला मदत होते तुम्हाला. अहो उत्तर 150 शब्दात लिहायचं आहे 7 मिनिटात आणि 250 शब्दात लिहायचं आहे 9 मिनिटात. तिथं विचार करायला पण वेळ नसतो. येतं लक्षात? शिसू सगळं बंद होऊन जाते माणसाचं, म्हणजे उत्तर लिखाण करत असताना हात दुखून जातात लिहिताना उत्तर. मग एवढ्या कमी वेळात जर उत्तर लिहायचं तर तो कंटेंट डेटा तुमच्या डोक्यात फिटोफिट असला पाहिजे. सो ते वाचून अभ्यासून येणार नाही आहे. माझं काय म्हणणं आहे, आपल्या सिलेबसचं सौंदर्य हे आहे की तुम्ही स्वतःला रिलेट करू शकता. स्वतःला नाही रिलेट करता आलं तर ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ते रिलेट करू शकता. ते रिलेट करा म्हणजे तुम्हाला मनापासून शिकायला काय होईल, मदत मिळेल. म्हणजे पुढे जाऊया. काही गोष्टी तुम्हाला पाठच कराव्या लागतील, स्ट्रक्चर डेटा वगैरे वगैरे. त्याच्यानंतर स्टोरी बनवणे. तुम्ही पाठ कशा करू शकता गोष्टी, कोड तयार करणे, स्टोरी बनवणे. तुम्हाला पूर्वपरीक्षा पण क्रॅक करायची आहे ना, सो ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे. कळालं का तुम्हाला? प्रत्येक गोष्ट, अहो लोकशाही म्हटल्यानंतर तुम्ही हेच विचार केला पाहिजे, चला लोकशाहीनं मला काय दिलेलं आहे, बरोबर, किंवा या राज्यघटनेनं मला काय दिलं, इकॉनॉमीमध्ये माझा काय रोल आहे, मी हातभार कशा पद्धतीनं लावतो, बाकीचे लोक कशा पद्धतीनं इकॉनॉमीला हातभार लावतंय. लक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. नॅशनलिझम म्हटलं तर माझी काय संकल्पना आहे नॅशनलिझमची आणि ॲक्च्युअलमध्ये नॅशनलिझम काय आहे. आणि तुम्हाला सांगतो पहा, एक विषय तुम्ही लय स्ट्रॉंग करून ठेवा, तो म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला जर विचारला तर नॅशनलिझमची डेफिनेशन पर्सन टू पर्सन बदलत जाते. काही लोकांना असं वाटते पाकिस्तानला शिव्या देणं म्हणजे नॅशनलिझम, काही लोकांना वाटते नाही भारत माता की जय म्हणजे नॅशनलिझम, काही लोकांना वाटते सीमेवर जाऊन लढणं म्हणजे नॅशनलिझम. प्रत्येकाची डेफिनेशन. काही लोकांना असं वाटते सरकारची हांजी करणं म्हणजे नॅशनलिझम, काही लोकांना असं वाटते सरकारवर टीका करणे म्हणजे अँटी नॅशनल बनणे किंवा देशद्रोहीपणा. प्रत्येकाची डेफिनेशन देशाची वेगळी आहे, देशद्रोहाची वेगळी आहे. मग बरोबर काय आहे? सागर सर म्हणतात ते बरोबर आहे, इतिहासात ह्या माणसांनी म्हटलं होतं ते बरोबर आहे. सर्वात जास्त गैरवापर जर कुठल्या शब्दाचा केला गेलेला आहे इतिहासामध्ये तर तो देशभक्ती या शब्दाचा केला गेलेला आहे. मग बरोबर काय आहे? तर बरोबर आहे कॉन्स्टिट्यूशन. ते तज्ज्ञ लोकांनी लिहिलेलं आहे. म्हणून महत्त्वाचं काय? कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझम. काय महत्त्वाचं आहे? कॉन्स्टिट्यूशनचं म्हणणं आहे तुम्ही हे करा म्हणजे तुम्ही नॅशनल आहे. तर मग ते अंतिम. तुम्हाला पटो न पटो कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स देऊन तुम्ही एखादी जेव्हा गोष्ट लिहिता
तर कोणाचा बापही नाकारू शकत नाही की हे चुकीचं आहे म्हणून. अलक्षात भरभरून मार्क मिळतात. अलक्षात मी तर म्हणतो आर्टिकल देऊन तुम्ही लिखाण करा, तुम्हाला मार्क्स भरभरून मिळतील त्या ठिकाणी. त्याच्यानंतर 5वी स्टेप PYQ आणि रिव्हिजनची आहे. सो तुम्ही टॉपिक अभ्यासल्यानंतर त्यावरचे आता त्याच्यासाठी पण अकॅडमीने प्रयत्न केलेला आहे की UPSCचे जे पेपर असतात ते इंग्लिश आणि हे थोडंसं पुस्तकं दाखवणं मला ऑड वाटते बरं का प्रत्येक. फक्त मला माझं समजून घ्या तुम्ही, मी या गोष्टीचा प्रयत्न करतोय तुम्हाला, म्हणजे हे जे दाखवतोय की तुम्हाला हे अवेलेबल आहे मराठीमध्ये, येतं लक्षात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता. आता UPSCचे जे पेपर असतात म्हणजे PYQचे, एक तर ते कंपायलेटेड नाही आहे टॉपिक वाईज, मुख्य परीक्षेचे पेपर टॉपिक वाईज कंपायलेटेड नाही आहे UPSCचे, आणि जे आहे ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. तर आपण त्याला इंग्रजी आणि मराठी 2 भाषेमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर PYQची प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्हाला मराठीत प्रश्न वाचायची इच्छा झाली तर तुम्ही या पुस्तकातून वाचू शकता अकॅडमीच्या. याच्यात सगळे त्या ठिकाणी प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे या पुस्तकामध्ये. मग तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायला मदत होईल PYQची ह्याच्यामधनं. त्याच्यानंतर रिव्हिजन. सो लक्षात घ्या, अनेक लोकांना वाटते की एकदाच वाचलं की मला आलं पाहिजे आणि 3-4 महिने त्या पुस्तकावर ढुंकून पण पाहत नाही, आणि जेव्हा त्याला कोणीतरी येऊन विचारते का रे भगतसिंगाबद्दल तुला लिखाण करायचं आहे 150 शब्दामध्ये, चल आपल्याला एक शब्द पण लिहिता येत नाही भगतसिंगाबद्दल. जेव्हा वाचलं होतं तेव्हा तर सगळंच समजलं होतं. लक्षात घ्या, अनेक लोक काय करतात, स्वतःला ओळखत नाही, बरोबर. सो आपण एकपाठी नाही आहोत, येतं लक्षात. सो 99.98% पोरं हे एकपाठी नसतात. हजारात 1-2 पोरं असतात जे एकपाठी असतात, एकदा वाचलं की 2-3 वर्ष विसरत नाही. आपण तसे नाही आहोत. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी त्याला वारंवार वाचावं लागणार आहे, म्हणून तुम्हाला रिव्हिजनचं महत्त्व त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. सो रिव्हिजन आणि PYQ सोबत टॉपिक संपला, जसं आता पहिला टॉपिक झाला आर्ट अँड कल्चर, की लगेच PYQ सोडून पाहायचे, म्हणजे आपल्याला जजमेंट येते की आपण बरोबर गेलो की नाही म्हणून. पुढे जाऊया आपण. आता बघा, मी एक थोडक्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो पहा. इथून पुढं 7 महिने पूर्व परीक्षेचे तुमच्या राहिलेले आहे. सो याच्यामध्ये जुन्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, परत एकदा जुने विद्यार्थी म्हणजे जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रिपेअर करणारे विद्यार्थी, आणि जे विद्यार्थी एकदम नवीन आहे, फ्रेश आहे, त्यांच्यासाठी पण मी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. सो स्ट्रॅटेजीमध्ये लक्षात घ्या, आपण 2 गटात डिव्हाइड करू. असे विषय जे पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये कॉमन आहे, तर मी तुम्हाला इथं एक यादी दिलेली आहे. हे पूर्व परीक्षेत पण आहे आणि हेच विषय तुम्हाला भविष्यात मुख्य परीक्षेत पण लागणार आहे. आणि इकडे एक यादी दिलेली आहे. हे असे विषय आहेत जे फक्त मुख्य परीक्षेत आहे, जे तुम्हाला पूर्व परीक्षेत विचारला जात नाही. तर आता जे जुने विद्यार्थी तयारी करणारे आहे त्यांच्याकडे 7 महिने राहिलेले आहे. तो ऑब्वियस आहे, जुन्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व परीक्षा कॉमन असणार आहे, बरोबर. या विषयांचा त्यांचा अभ्यास झालेला असणार आहे, आपण असं कन्सिडर करू. म्हणून पहिले 4 महिने त्या विद्यार्थ्यांनी असे विषय जे फक्त मुख्य परीक्षेला आहे, डेली 2-2 विषय घेऊन सुरुवात करायला पाहिजे. बघा, GS1 मध्ये काय काय आहे, कला आणि संस्कृती, भारतीय समाज पण आहे, तसा जगाचा इतिहास पण आहे. जगाचा इतिहास राज्यसेवेला नव्हता, पण मी इथं मुद्दामून जगाचा इतिहास घेतलेला नाही आहे. सो ते म्हणजे त्याच्यावरती एखादा प्रश्न आला तर येतो, आणि तो एवढा जनरलिस्टिक असतो की तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, म्हणून तिथं तो विषय मी घेतलेला नाही आहे, बरोबर. सो कला आणि संस्कृती आणि भारतीय समाज. सो GS1. GS2 मध्ये गव्हर्नन्स आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे, जो ऑड आहे. GS3 मध्ये आपत्ती व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतर्गत सुरक्षितता. GS4 मध्ये इथिक्स आहे. पेपर 3 निबंध लेखनाचा आहे, 2 ऑप्शनल विषय आहे. तर ह्या 4 महिन्यामध्ये सर एवढं तर प्रिपेअर होणार नाही आमचं. तर माझं काय म्हणणं आहे, ह्या 4 महिन्यामध्ये जे सोपं आहे याच्यातलं, फॉर एक्झाम्पल भारतीय समाज, कला संस्कृती, गव्हर्नन्स, आंतरराष्ट्रीय संबंध, आपत्ती व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान, अंतर्गत सुरक्षितता, याच्या लक्षात. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता तुम्ही इथिक्सचा अभ्यास नाही केला तरी चालतो, केला तर आनंदच आहे, नाही केला तरी चालतो. आणि 2 ऑप्शनल पैकी किमान 1 ऑप्शनल तरी तुमचा रेडी असला पाहिजे 4 महिन्यामध्ये. 1 ऑप्शनल तरी रेडी असला पाहिजे. निबंध लेखनाचा पण सध्या अभ्यास करण्याची गरज नाही आहे. ह्या 2 ऑप्शनल पैकी 1 तरी प्रिपेअर करून ठेवा आत्ता ह्या 4 महिन्यामध्ये. आणि हे विषय एकदम म्हटलं ना, कला आणि संस्कृती 1 आठवड्यात निपटतो. भारतीय समाज पण 10 दिवसात निपटण्यासारखा विषय आहे. गव्हर्नन्सला 15-20 दिवस लागतात पहा. आंतरराष्ट्रीय संबंध, माझं काय म्हणणं आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आता जो कोणी शिक्षक तुम्हाला शिकवायला येतो पहा, लक्षात घ्या, रागवतील म्हणजे जे शिक्षक आंतरराष्ट्रीय संबंध शिकवतात, पण मी इन जनरल सांगतो तुम्हाला, जो कोणता शिक्षक तुम्हाला शिकवायला येईल त्याचं 100% PSIR ऑप्शनल असणार आहे. आणि PSIR ऑप्शनल असल्यामुळे तो काय करतो, तुम्हाला पूर्ण सांगत बसतो भारत अमेरिकेच्या रिलेशनचा इतिहास कसा आहे आणि मग प्रेझेंट काय आहे. तर मी या विषयाबद्दल तुम्हाला एवढंच सांगेल, जे करंटमध्ये आहे, इंडो चायना रिलेशन, इंडो US रिलेशन, US चायना रिलेशन, US तुमचे रशियन रिलेशन, जे करंटमध्ये आहे,
बरोबर, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखादी महत्त्वाची संघटना इस्टॅब्लिश झाली असेल पहा, जसं शांघाय कोऑपरेशन आहे, 100% क्वेश्चन येणार आहे त्याच्यावरती, किंवा एखादं नवीन पोर्ट तयार झालेलं आहे भारतामध्ये, किंवा जी आयरन कर्टन नावाची पॉलिसी आहे भारताची, आणि एक ते आहे ना आणखी त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग ऑफ पर्ल नावाची पॉलिसी आहे चायनाची. सो भारताला घेरण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये, जसं आता त्या श्रीलंकेमध्ये हम्बनटोटा नावाचं बंदर आहे पहा, असे वेगवेगळे बंदरं त्यांनी इस्टॅब्लिश केलेले आहे. पाकिस्तानमध्ये गेलं तर ग्वादार, असे वेगवेगळे बंदरं त्यांनी इस्टॅब्लिश केलेले आहे. मग ही काय पॉलिसी, आयरन कर्टन पॉलिसी काय आहे? त्याच्यानंतर ती आहे वन बेल्ट वन रोड नावाची, ओबोर नावाची पॉलिसी आहे चायनाची, ती नेमकी काय आहे? सो अशा ज्या करंटमध्ये असतात, किंवा साऊथ चायना सीमध्ये चायनाचा प्रेझेन्स वाढत चाललेला आहे, याच्यावर करंटमध्ये आर्टिकल्स असतात पहा, मॅगझिन्समध्ये पण येतात, हे पण येतात. तर त्या दृष्टीनेच हा विषय अभ्यासायचा, उगं खोलात जात बसायचं नाही. इंडो अफगाणिस्तानचे इतिहासातले रिलेशन कसे होते किंवा काय. सो करा ते अभ्यास, ते कामातच येणार आहे, तुम्हाला मी नाही म्हणत नाही, पण माझं म्हणणं आहे सोप्या पद्धतीनं करा. खूप सारा सिलेबस आहे, काय काय अभ्यासणार आहेत तुम्ही. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, हा पण डिझास्टर मॅनेजमेंट एकदम सोपा विषय आहे, 8-10 दिवसात प्रिपेअर होतो. विज्ञान तंत्रज्ञान, करंटमध्ये जे विज्ञान तंत्रज्ञान आहे मागच्या 2 वर्षामध्ये, जसं आता कोविशिल्ड व्हॅक्सिन आली होती, सो त्याच्यानंतर वेगवेगळ्या आजारावरती औषधी येत राहतात, किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान इंट्रोड्यूस होतात पहा, त्याचा अंतर्गत सुरक्षितता हा पण 10-15 दिवसात तयार होणारा प्रिपेअर होणारा सब्जेक्ट आहे. गव्हर्नन्स, आंतरराष्ट्रीय संबंध आणि अंतर्गत सुरक्षितता ह्या टॉपिकवर लगेच पुस्तक येऊन जाईल अकॅडमीचे, एक 8-10 दिवसामध्ये पुस्तकं येऊन जातील अकॅडमीचे, जे तुम्हाला अवेलेबल राहतील वाचण्यासाठी. एकदम सिम्पलेस्ट वेनी बनवलेलं आहे, कला आणि संस्कृती बनवलेला आहे, हा आधुनिक भारताचा इतिहास पण बनवलेला आहे आता आन्सर रायटिंगच्या अँगलने. सो याच्यात तुमची पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही कव्हर होऊन जाते. आधुनिक भारताचा इतिहास सुंदर कव्हर केलेला आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही पाहिलं तुमच्या हे लक्षात येऊन जाईल. तुम्हाला काही मोठे मोठे ग्रंथ वाचण्याची गरज नाही आहे. आता हा किती पेजेसचा आहे? हे आहे पहा जवळपास 190 पेजेसचं पुस्तक आहे. तुमचं पूर्ण कामच होऊन जाते 190 पेजेसमध्ये, सुंदर पद्धतीनं कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये. सो निबंध लेखन आत्ताच नका करू, इथिक्स करायचा तर करू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर, नसेल तर आता नाही केलं तरी चालतो. पण ऑप्शनल सब्जेक्ट डिसाईड करा. 4 महिन्यामध्ये किमान एक तरी ऑप्शनल तुमचा 1-2 रीडिंग झाली पाहिजे, 2 पैकी एका पेपरची. आणि त्याच्यानंतर मग जे 3 महिने राहतात तुमचे एक्झामचे, सो तुम्ही मग मेन्सचा अभ्यास पूर्ण बाजूला ठेवला पाहिजे. सो ह्यांना रिव्हिजन द्यायची आहे तुम्हाला, आणि याच्यावरचे पेपर सॉल्व करायचे आहे जास्तीत जास्त. हे विषय तुमचे झालेले आहे, म्हणून आपण ह्याच्यावरती भर दिलेला नाही आहे जास्त. सो 3 महिन्यामध्ये ह्याला रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज सॉल्व होऊन जातात. एक्झामच्या 4 महिने आधी सुरू होऊन जातात तर ते सॉल्व करणे. सीसॅटला पण हलक्यात न घेता सीसॅटचे पण पेपर सॉल्व करणे. आणि जे एकदम नवीन विद्यार्थी आहे, सो त्यांनी लक्षात घ्या, पूर्णपणे आता एकदम फ्रेशमध्ये सुरू करतायत, तर एक विषय पूर्व परीक्षेचा घ्यायचा हातामध्ये, जे तुम्हाला हे 7 विषय सांगितलेले आहे, यापैकी एक विषय तुम्ही हाती घेऊ शकता. आणि इथं एक विषय जो आहे तो मुख्यचा आहे, मग मुख्य परीक्षेचा एक विषय घेऊ शकता तुम्ही. पण अभ्यास करत असताना 70% वेटेज, 7 महिन्यानंतर प्रिलिम्स असल्यामुळे 70% वेटेज हे पूर्व परीक्षेच्या विषयाला द्यायचं, जो तुम्हाला मुख्यमध्ये पण कॉमन असणार आहे. आणि 30% वेटेज जे आहे ते मुख्य परीक्षेच्या विषयाला द्यायचं. सो वीकली PYQ सोडवणे, ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर आन्सर रायटिंग करणे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आत्तापासून करणे हे गरजेचं आहे. सो आन्सर रायटिंग तुमची करून घेण्यासाठी अकॅडमीने एक लिखाण कौशल्य नावाची एक रुपयामध्ये बॅच पण सुरू केली होती पहा. असे इनिशिएटिव्ह अकॅडमी आता निरंतर घेत राहणार आहे. त्यामध्ये असं झालं होतं, 500 विद्यार्थी जवळपास आम्ही त्यामध्ये घेतले होते. त्यामध्ये जवळपास 200-300 विद्यार्थ्यांनी परफॉर्म केलं नाही, म्हणून आम्ही काढलं, परत 300 नवीन विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये घेतलं होतं. सो त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला होता आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये. सो त्यांना आम्ही फोन लावून गाईड केला आमच्या अकॅडमीतल्या वेगवेगळ्या शिक्षकांनी, की तू असं करायला पाहिजे तसं. म्हणजे आम्हाला भवितव्य दिसूनच जाते, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हे पोरगं काही झालं चालते जग इकडच्या तिकडं, यावर्षी क्लास 1 काढणारच आहे, आमच्या लक्षातच येऊन जाते. मग त्याला काहीच कमी नाही पडलं पाहिजे. मग म्हणून आम्ही त्यांना फोन लावून सांगायचो की तू असं कर, तसं कर, यात व्हॅल्यू ॲडिशन कर, हे पॉईंट्स वर गेले पाहिजे, हे पॉईंट्स खाली आले पाहिजे. आणि जे एकदम बेसिक होते, ज्यांना म्हणजे आन्सर रायटिंग टोडलिंग म्हणू शकतो, रांगणारे होते पहा, सो त्याही पोरांना आम्ही त्या पद्धतीने गाईड केलं आहे, की जेणेकरून ते काही दिवसामध्ये पुढच्या किंवा 1-2 महिन्यामध्ये एक्सलंट झाले पाहिजे. म्हणून कंटेंट कुठून गेन करायचं, तू काय वाचलं पाहिजे, असं 1 to 1 त्यांना आम्ही गाईड केलं होतं. सो अशा बॅचेस पण अकॅडमी कंटिन्यू सुरू ठेवणार आहे. सो नवीन पॅटर्नला तुम्ही घाबरून जाऊ नये. सो तुमच्या प्रत्येक मोडवरती अकॅडमी तुम्हाला मदत करणार आहे. सो आणखी मला भरपूर मुद्दे सांगायचे होते, पण थोडासा लेंदी होऊ नये लेक्चर, म्हणजे मी भरपूर तुमच्यासाठी प्रिपेअर करून आणलं होतं पहा.
ते जे 2 पेपर असतात तुमचे जे क्वालिफाईंग असतात मुख्य परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्लिशचा, त्याचं पण मी घेऊन आलो होतो. पहा सिलेबस पण सगळे घेऊन आलो होतो डिकोड करण्यासाठी. तर आपण काय करूया, ह्याला भरपूर वेळ लागणार आहे म्हणजे. सो आपण काय करूया, आणखी एक पार्ट घेऊन येऊया, त्याच्यामध्ये ह्याच्यातलं राहिलेलं प्लस नवीन व्हॅल्यू ॲडिशन. सो आणखी ह्याच्याबद्दल डिस्कस करूया. फक्त तुम्ही मला आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, नक्की तुम्हाला बेनिफिट होतोय की नाही हे आम्हाला खालच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून त्या ठिकाणी कळवा. सो जेणेकरून आमचं मॉरल बूस्ट होईल, आणखी देण्याची भावना त्या ठिकाणी वाढेल. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.